मेपल्स ग्रुप संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मंत्र्यांचे फोटो न विचारताच वापरल्याचं अहवालात नमूद। सूत्रांची आयबीएन लोकमतला माहिती। कल्याणजवळच्या शहाडमध्ये तरुणीच्या हत्येपूर्वी बलात्कार झाल्याचं उघड। अल्पवयीन आरोपीवर नव्या कायद्यानुसार खटला चालवण्यासाठी पोलीस कोर्टाकडे अर्ज करणार। बोगस डॉक्टर मुनीर खानला पुरस्कार दिल्यानं मुख्यमंत्री अडचणीत। बोगस डॉक्टरचा सत्कार केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाराजी, मात्र शासकीय कार्यक्रम नसल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण। ठाण्यातल्या कल्पेश शिंदे या तरुणाला ग्रीसमध्ये अटक। कल्पेश नोकरी करत असलेल्या जहाजात सापडला मोठा शस्त्रसाठा। इजिप्तहून ग्रीसला जात होतं जहाज। देशातली 25% लोकसंख्या दुष्काळाच्या छायेत। केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती। तब्बल 2.5 लाख गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई। राज ठाकरेंचा कोर्टवारीतच दुष्काळ दौरा सुरू। परप्रांतीयांविरोधातल्या आंदोलन खटल्यासाठी निलंगा कोर्टात राज ठाकरेंची हजेरी। जामीन मंजुरीनंतर पुन्हा दुष्काळ पाहणी। वाशिममध्ये अज्ञाताने केलेल्या विषप्रयोगात 19 गायी आणि 4 बैलांचा मृत्यू, तर 25 गायी अत्यवस्थ। जंगली जनावरांच्या शिकारीसाठी केला होता विषप्रयोग। त्र्यंबकेश्वरमधील महिला मंदिर प्रवेशाचा वाद विकोपाला। स्वराज्य संघटनेच्या महिलांना ग्रामस्थ आणि कमिटी सदस्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप। आणि 1 मेची मॅच पुण्यातच होणार। बीसीसीआयच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय।